नमस्कार, आपण पाहत आहेत न्यूज लोकशाही भारत। मी आज आहे अहमदपूर शहरामध्ये। गणेश शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक गुणांमध्ये मिळावा आणि तसेच त्यांना यामधून काही शिकता यावं असे बरेच सारे उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये राबवले जातात। आज सदर शिक्षण संस्थेकडून अपंग विद्यार्थ्यांना लातूर येथील पीव्हीआर टॉकीज या ठिकाणी एक नवीन सिनेमा रिलीज झालेला आहे, सितारे जमीन पर। तर हा चित्रपट दाखवण्यासाठी या शाळेच्या मार्फत विद्यार्थ्यांना घेऊन जात आहेत। तर या पाठीमागील काय पार्श्वभूमी आहे हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आहेत मानसी हाके मॅडम। मॅडम, आपलं स्वागत आहे न्यूज लोकशाही भारत। थँक्यू सर। या आज आपण विद्यार्थ्यांना नवीन रिलीज झालेला चित्रपट दाखवण्यास घेऊन जात आहेत, काय पार्श्वभूमी आहे, यामागे संकल्पना काय आहे? सर, हा जो नवीन रिलीज झालेला मूवी आहे सितारे जमीन पर, हा दिव्यांग जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच आहे। ह्या मूवीमध्ये असं दाखवलं आहे की दिव्यांग विद्यार्थी जे आहेत त्यांची एक टीम असते आणि ती व्हॉलीबॉलची जी टीम असते ती कशा प्रकारे जिंकतात हे दाखवलं आहे। आणि हा मूवी दाखवण्याचा माझा फक्त एकच उद्देश आहे की ह्यांचं मनोबळ वाढवावं, ह्यांना प्रोत्साहन मिळावं आणि ह्यांच्यामध्ये जो एक छोटा प्रकारचं असतं की मनामध्ये बाबा आम्ही दिव्यांग आहोत, आम्ही अपंग आहोत, हे जे न्यूनगंड आहे हा कमी करण्याचा प्रयत्न मी करण्याचा, हे त्यांच्यामध्ये कमी व्हावं हा करण्याचा प्रयत्न मी केला आहे। गणेश शिक्षण प्रसारक मंडळ ही जी संस्था आहे वेगवेगळे उपक्रम शहरामध्ये राबवत असते। तसेच विद्यार्थ्यांचे जे हे आहे म्हणजे शैक्षणिक आणि मानसिक विकास व्हावा यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात। त्याबरोबरच हाडोळत येथे काल शेतकऱ्यांच्या नातवंडाची देखील शिक्षणाची जबाबदारी आपल्या संस्थेकडून स्वीकारण्यात आलेली आहे। परंतु यामागील कुठलीही पार्श्वभूमी न जाणून घेता शिक्षण संस्थेचे जे आपले दादा आहे यांना ट्रोल करण्यात आलं, याबाबत आपल्याला काय संदेश द्यायचा आहे? खरं तर सर, माझा आणि राजकारणाचा अर्थार्थी काही संबंध नाही आहे, परंतु मी एवढंच सांगेल की जे ट्रोल करण्यात आलं ते माझे जे काका आहेत त्यांनी वेगळ्या उद्देशाने केलं होतं की त्यांना नेमकी शेतकऱ्याची काय त्यांना त्रास असतो हा त्यांना जाणून घ्यायचा होता। त्याच्यामुळे त्यांनी त्यासाठी त्यांनी ते व्हिडिओ केला होता। परंतु जे काही ट्रोलिंग जे नेतेकर आहेत त्यांनी त्याचा वेगळा उद्देश घेतला। परंतु आम्ही त्याचप्रमाणे त्या शेतकऱ्यांच्या नातवंडाचा देखील आम्ही शिक्षणाचा पूर्ण खर्च केला आहे। ही बातमी मला असं वाटतं की त्या व्हिडिओपेक्षा ही बातमी कमी फिरली आहे। म्हणून माझ्या सगळ्यांना एवढी विनंती आहे की तुम्ही एखादी गोष्ट ट्रोल करण्याच्या पाठीमागे दुसरे देखील पॉझिटिव्ह जी काही गोष्ट असते ती बघावी। फक्त एखादा व्यक्ती जर चांगली गोष्ट करत असेल तर त्या गोष्टीच्या पाठीमागे दरवेळेस निगेटिव्ह गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करू नये। प्रत्येक गोष्टीमध्ये असं कोणी अजून शेतकरी, तुम्हाला माहिती आहे की भारताचं जे मूळ आहे ते शेतकरीच आहे आणि आतापर्यंत असं शेतकऱ्याबद्दल आम्ही अजिबात ट्रोलिंग म्हणजे माझ्या काकांनी अजिबात तसा उद्देश त्यांचा अजिबात नव्हता, परंतु त्यांना वेगळ्या अर्थाने घेण्यात आलं। आम्हाला फक्त की त्यांनी किती कष्ट करतात हे पाहायचं होतं, त्याच्यासाठी तेवढं आम्ही केलं होतं। त्याचप्रमाणे त्यांच्या नातवंडाच्या शिक्षणाचा खर्च माझ्या काकांनी घेतला आहे आणि इथून पुढे त्यांनी 12वी पर्यंतच म्हणलं आहे। तरी आमच्या संस्थेमध्ये अजून वेगवेगळे DED BED अशा अनेक संस्था आहेत, त्यांचं पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशन व्हायचा पूर्ण खर्च माझे काका घेतील ह्याची मला खात्री आहे। फक्त मला एवढंच सांगायचं आहे की जे ट्रोल करत आहेत ते करू नका, त्याच्या पाठीमागे वेगळं इंटेन्शन होतं, तुम्ही त्याला निगेटिव्हमध्ये घेतलं आहे। थँक्यू। अशा पद्धतीनं गणेश शिक्षण प्रसारक संस्था ही जी संस्था आहे या माध्यमातून मन्याड खोऱ्यामध्ये बरेच सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात, शैक्षणिक उपक्रम राबवले जातात आणि गणेशदादा हाके हे या सर्व उपक्रमाच्या पाठीमागं ठामपणे उभा राहतात। पाहत राहा लोकशाही भारत न्यूज। पुढील अपडेटसाठी मी संतोष रेड्डी, अहमदपूर जिल्हा लातूर। तुम्हाला पिक्चर दाखवायला आलेत, कसं वाटते? आनंद वाटते। आनंद वाटते। आणखी बघायला तुम्हाला शाळेत ते सर घेऊन चाललेत, कसं वाटतं तुम्हाला? खूप आनंद वाटतो, भारी वाटतंय। आता पिक्चर बघितल्यास कसं वाटतंय काय माहित नाही, बघण्याच्या तर आधी खूप आनंद वाटतंय। कुठे घेऊन चालले? लातूरला। लातूरला। हो। हा।